सो वेलकम टू मार्गतामाने. आमचा स्ट्रगल बघू शकता आणि मला जाम स्ट्रगल केला. आंबे महागात पडलेत मला. अशा रीतीने आपले आंबे घेतलेले आहेत. आंबे नाही आहेत आंबे आहेच ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि आपण जात आहोत चिपळूणला. चिपळूणला का तर ते तुम्हाला इंट्रोवरून कळलं असेल. ऑफकोर्स आपण आंबे आणायला जातो आहोत. पण आता सकाळचे 3:30 वाजलेले आहेत. उठलो यासाठी लवकर कारण आपल्याला ठाण्यावरून गाडी पकडायची. तर आजचा प्लॅन असा आहे की ठाण्याला जायचं, जनशताब्दीमध्ये बसायचं, तिथून चिपळूणला उतरायचं आणि तिथून मार्गधामला जाऊन आंबे घेऊन परत यायचे. हा 1 डे जर्नी आपल्याला आज करायचा आहे. बट यामध्ये ट्विस्ट असं आहे की आपल्याबरोबर ओंकार येणार आहे आणि ओंकारला आयडिया नाही आहे आपण कुठे जातो. फक्त एवढंच माहिती आहे चिपळूणला जातो. सो त्याच्यासाठी हा जर्नी सरप्राइझिंग असणारच आहे. सो आता वेळ न घालूया, आंघोळ करूया पटापट आणि निघूया गाडी पकडायला. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flamed by the light. I'm going away, gone away. सो फायनली आपण ठाण्याला आलेलो आहोत आणि इथे गाडी इंडिकेटरला लावलेली आहे, पण कधी कधी गाडी नेमकी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मला येते. सो आपण ब्रिजवर थांबलेलो आहोत आणि इथे बघू शकता खूप जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे आज अचानक. सो जरा बरं वाटतं. तर आता आपण ट्रेनची वाट बघूया. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. तर काल आपण तात्काळमध्ये बुकिंग केलेलं. सो आपलं रिझर्वेशन ऑलरेडी आहे. सो आपण आता ट्रेन थांबली की आज जाऊया आणि सीटवर बसूया आणि पनवेल आल्यावर ओमकार आपल्याला भेटणार आहे. सो फायनली आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आपली बुकिंग आहे ऑलरेडी. आता थोड्या वेळात गाडी पनवेलला जाईल आणि तिथे ओंकार येणार आहे आणि ओंकारला एवढंच माहिती आहे की आपण चिपळूणला चाललोय. काय कशासाठी चाललोय हे काहीच माहिती नाही. सो त्याच्यासाठी पूर्ण सरप्राईज जर्नीच असेल ती. सो लेट्स गो. Must be somewhere. Welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone. सो फायनली ओंकार आलेला आहे आणि त्याला मी आत्ता सांगितलेलं आहे आपल्याला कशासाठी जायचं आणि काय करायचं ते. आरती कधी माझ्याकडे आली पाहिजे तरच मी येणार, नाही तर नाही येणार. आंब्याची आरती कधी पाहिजे फसवून आणलंय मला. ऍक्च्युली काल अचानक प्लॅन मला वाटलं शूट बीटला बोलवते म्हणून मी आलोय. हा म्हणजे काल अचानक प्लॅन ठरला. सो मी तात्काळमध्ये तिकीट काढलं आणि तिकीट पण असं एक कन्फर्म झाली आणि एक वेटिंग लिस्टवर आहे. मी आज तोपर्यंत त्याला सांगितलं ना, दुपारी कॉल केला आणि सांगितलं की आपल्याला अर्जंट जायचं बाहेर. सो हा रेडी झाला कारण काल सांगितलं असं रेडी नसतं झालं. मी आलोच नसतो, मला कळलं पण झोपून जायचं, मी आलोच नसतो. एवढं धावपळ धावपळ. तर आता आपण बसले आहोत. पनवेलवरून गाडी निघालेली आहे. आता चिपळूणला गेली की तिथून पण कुठे जायचं माहिती आहे? मार्गकामाला. मुझे अपने घर जाना है. सो तिथून एसटीने मार्गकामाला जायचं आहे. आंबे आणायला जायचं आहे. म्हणजे आजकाल रीलवर सांगतात की आंबे नाहीत, खरंच नाहीत म्हणून दुसरे आंबे आणायला चाललंय. आंबे आहेतच नाहीत म्हणून दुसऱ्यांचे आंबे आणायला चाललं. सो आंबे घेऊन रिटर्न दिवा सावंतवाडीने आपल्याला घरी यायचं. I am waiting for a bus at the end of
फायनली आम्ही आता बस पकडलेली आहे. धावत येऊन पकडली. मी ATM साठी गेलेलो आणि ओंकारने धावत येऊन सीट पकडलेली आहे. तरी पण मागची सीट पकडली, पण विंडो सीट मिळालेली. तर आता आम्ही बसने जाणार मार्गतामनला आणि ज्याच्यासाठी मी धावत गेलो ATM साठी ते ATM बंद होतं. तर आता आम्ही जाणार मार्गतामनला आणि मार्गतामनला गेल्यावर तिथून आंबे पिक करायचे आणि घ्यायचे आहेत पैसे देऊन आणि आंबे घेतल्यावर मग आपण आयदर ST किंवा मग डायरेक्ट ऑटो करून पुन्हा स्टेशनला यायचं आहे. वेलकम टू रामपूर. सो आता झालं असं की आंबे आणायला चाललो आहे, पण बाहेर पडतोय पाऊस. सो टेन्शन हे आहे की आंबे न्यायचे कसे पावसातून, ते पण म्हणजे आधी आलेलं असं की एवढ्या उन्हातून आंबे न्यायचे कसे, आणि आता झालंय की पावसातून आंबे न्यायचे कसे. सो फायनली आम्ही आता मार्गतामनला उतरलेलो आहोत आणि इथेच जे आंबे आहेत म्हणजे दुकान आहे, त्या दुकानात जायचं आहे आणि आंबे बघायचे आहेत. सो वेलकम टू मार्गतामने. सो फायनली आता आपण मार्गतामनला आलेलो आहोत आणि इथला जो फेमस वडापाव आहे, स्नेहांकित वडापाव, तो आपण घेणार आहोत. आणि आंबे आपण घेतलेले आहेत, ते फक्त बॉक्समध्ये पॅक होत आहेत. तर बॉक्समध्ये पॅक झाले की लगेच इथून रिक्षा करून आपण स्टेशनला जाणार आहोत. Non più tra i farfalloni amoroso, notte e giorno di torno girano, delle belle turbando al riposo, Narcisetto a dolcino d'amor. सो फायनली आपल्याला आंबे मिळालेले आहेत आणि आता पॅकिंग चालू आहे त्या आंब्यांची. आणि मार्केटमध्ये पण जाऊन आलो आपण, वडापाव वगैरे खाल्ला. तर आणि ओमकार इथे आमचं स्ट्रगल बघू शकता आणि मला जाम स्ट्रगल केला. आंबे भागात पडलेत मला. खरंच ओमकारला माहिती नव्हतं. सो पण आणि ओमकार पण लवकरच त्याचं युट्यूब चॅनल सुरू करतोय. नाव काय ते ठेवलंच तेच सांग ना. हा, फिरस्ते ओमकार. आतापर्यंत एकच व्हिडिओ टाकलाय, तो पण काढलेला मध्ये त्याने. प्रायव्हेट कॉपीराईट पडला म्हणून काढला, म्हणून युट्यूब. पण लवकरच तो पण व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्हाला त्याच्यावरही नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतीलच. मागे केलेला काही गरज नाही. आता आंबा जर असंच गेला ना, काही गरज नाही. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, bent face flame by the light. एवढ्या स्ट्रगल नंतर आंबे फायनली घेतलेत आम्ही. जाम मोठा स्ट्रगल होता आंब्यामध्ये. आधी वाटलेला पाऊस आहे खूप, पण पाऊस नाही एवढा. ओके आहे. सो आता आंबे घेऊन जाता येतील इझिली. ट्रेनमध्ये एकदा बसलो की टेन्शन नाही आपल्याला. थोडा पडला पण आता ऊन पडलाय. आता परत ऊन पडलेलं आहे. सो ओके. तर अशा रीतीने आपले आंबे घेतलेले आहेत. आंबे नाही आहेत पण आंबे नाही आंबे आहेच ना. I'm going away. I'm going away. I'm going
आपण आता इथे जेवण करत आहोत. वडे घेतलेत आणि घरातून चपात्या आणलेल्या आणि आपण त्या आता जेवत आहोत. Must be somewhere. Welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone away. I'm gone away. I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day for me. A brand new day for love. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो फायनली आपले आंबे आणून झालेले आहेत. रात्री खूप उशीर झाला यायला, कारण ऑफकोर्स ट्रेन लेट झाली त्यामुळे उशीर झाला, पण मजा आली. काही जर्नी होती ती प्लॅन होती, पण काही अनप्लॅन होती. पण अनप्लॅनमध्ये ही वेगळीच मजा असते. आणि थँक्स टू ओमकार, कारण ओमकार इमिजिएटली माझ्याबरोबर आला. ऑफकोर्स त्याला माहिती नव्हतं, माहिती असतं तर आला नसता, बट आला. थँक्स फॉर दॅट. आणि त्याच्यामुळे पण खूप हेल्प झाली आपल्याला. तर थँक्स टू ओमकार. सो आता ओमकार मुंबईला आलेला नाही आहे, बिकॉज त्याला अचानक गावाला जावं लागलं, तिथेच थांबावं लागलं. सो तो तिथेच थांबलेला आहे. तो 2-3 दिवसात परत येईल. आणि येताना पाऊस पडलेला आहे छान. तर आता लवकरच आपलंही गावी जाणं होणार आहे, कारण जसा पाऊस पडायला लागला आहे तसा लोकांचीही कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे आपण जसं बघितलं की लोकांनी कौलं टाकायला घेतलेली आहेत नवीन, तसेच कोणे टाकायला घेतलेले आहेत नवीन, जेणेकरून घरात पाणी येऊ नये. माझ्या गावातूनही मी गेलो, पण घरी जाता नाही आलं कारण ट्रेन लेट झाली असती. असो, सो आपल्यालाही बरीचशी कामं करायची आहेत आता. सो पुन्हा आपण गावी जाणार आहोत. कधी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. आजचा जो ब्लॉग आहे तो जवळपास एडिट झालेला आहे. आता थोडंसं म्युझिक वगैरे टाकायचं आहे, तो टाकला की आपला ब्लॉग रेडी आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आय नो की हा ब्लॉग मी आज एडिट करतोय, पण अपलोड कधी करेल हे मलाही माहिती नाही आहे. बिकॉज नेहमी मी डेली ब्लॉगिंग करतो, पण व्हिडिओ लवकर येत नाहीत. आणि तुम्ही सगळे बोलता की व्हिडिओ लवकर येत नाही. आय ॲग्री की व्हिडिओ लवकर येत नाही, पण हा ब्लॉग मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन. आंब्याचा सीझन संपायच्या आधी नक्कीच ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी. Brand new day.